झाला शांते, मस्त पार पडला त्याचा कार्यक्रम. मस्त आरामानं दर्शन झालं, मस्त स्वयंपाकही झाला, जेवण खावणंही झाले, मस्त घरी पोचलो. संध्याकाळी वरी तर घरी पोचून गेलो होतो. आई आता सगळे ना हातोमिरी करू लागलं ना. गेल्याबरोबर आपण दर्शनच घेत होतो तर ह्या आल्या बी मागून करायला भिडल्या. मग झालं सगळं झालं तर गावातल्या बायाचे आण चांगलं झालं, मस्त पार पडलं. मस्त स्वयंपाक बी करू लागला सगळेनं, मस्त केलं. चाल आता शांते, झालं आता. आता मी चालली जातो आता मागावले. थांब ना आता आई, आता महाशिवरात्री गी झाली म्हणजे मग जाजो. आताच काय आता. हा आता तिची करण ना, मा घरची करण ना महाशिवरात्री. आता त्या घरची काय, आता माझ घरची करण मी. तर मग एकटीच जातो काय तर. तू न लावला ना नांदा, तू न कांता न चाल आनंदपूरले चाल आमच्या संग आली तर आमच्या संग चाल. नाही तर शांतुल्या संग त्या बापी आला होता त्याच्या संग तिकडूनच चालली गेली असती तर बरं झालं असतं. मग मला बरं वाटलं असतं काय आई. आमच्या संग आली तू त्याच्या संग गेली, मला नाही बरं वाटलं असतं. आता एकटी नाही तर काय, आता जातो एकटी. बसून दे गाडीत, तिथं सडकावर बसून दे गाडीत डायरेक्ट वाल्या, बस चालली जातो. नाही तर थांब, गोल्याले म्हणतो नेऊन देईन तुले, सोडून देईन, नाही येऊन जाईन. तर त्याला काम असेल ना कोणतं, तर सोडून देईन तुले आणि मग त्याच्या कामावर चालला जाईन. 1-2 घंट्याची तर गोष्ट आहे. म्हणून पाय बापा, मग देईन नेऊन. तर देऊन काय देईनच ना नेऊन. गोल्या, अरे गोल्या. आई कहून काय झालं? अरे गोल्या, आजी जातो म्हणते रे, तर नेऊन देतो काय तिथवरी? तिथवरी म्हणजे कितवरी, कुठपर्यंत? घरी, घरपर्यंत नेऊन दे बा. टाइम असेल तर दे नेऊन मले. हो नेऊन दे रे, आजीले नेऊन दे. तर काल जात होती आजी तिकडूनच मामा मामी संग आजोबा संग. पण आता मी म्हटलं चाल इकडे सांगत चाल म्हटलं, तर आई इकडे आली तर आता जातो म्हणते आई. आजी हे पाय, तू कनी आजच्या दिवस थांबून जाय. आज मला कनी मोठं महत्वाचं काम आहे. मग लागन तर तुला उद्या दिन नेऊन आजच्या दिवस राहून जाय. आज कोणतं काम आहे बापा तुले एवढं महत्वाचं? नेऊन दे ना, येऊन जाय मग लागन तर. नाही आजी, आज लय महत्वाचं काम आहे, तर तू थांबून जाय आजच्या दिवस. एका दिवसानं काही होत नाही, एक दिवस थांबून जाय. मी लागन तर मग उद्या तुला नेऊन देतो. काय वय रे गोल्या, कुठं नेऊन देतो आजीले? आत्या काही नाही, गावले जातो म्हणते आजी. तर आजीले म्हणतो एक दिवस थांबून जाय, उद्या जातो, उद्या नेऊन देईन मी. आज मला काम आहे. नाही 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 नाही, कुठं गावले, कुठं नाही. आज नको जाऊ, नको जा गावले. नेऊन देऊ नको नेऊन देऊ रे गोल्या. नाही आत्या, नाही नेऊन देत मी, उद्याच नेऊन देईन. हो चल जातो मी. डब्बा गिब्बा रे, जेवला घेऊला डब्बा घेऊन जा, बांधून जेवून घे. नाही नाही आई, आज टिफिन की नाही नेत. आज 3-4 वाजेतोरी मी घरीच येतो, घरी येऊनच जेवण मग. हा असं आहे काय? हो आलच जात होती मी, पण हे इन कांतानं हे शांतानं मला नाही जाऊ दिलं काल. तर आता जातो म्हणतो. आता झालं ना, आता झालं सगळं. कार्यक्रम मस्त नीट निपटला. आराध्या बी चांगली खेळते, मस्त सगळं ठीक आहे. आता चालली जातो म्हणतो. नाही नाही, असं कसं चालली जातो? आता पोरीच्या घरी राहिल्या आता 2 दिवस माघरी राहा. मी करतो 2 दिवस पाहुणचार मस्त तुमचा. चालन चालन, काय पाहुणचार करता, पाहुणचारच आहे. झाला ना पाहुणचार, हिच्या इथं जेवण खावणं चालूच तर आहे. आता ते भेद्रूच्या घरी आहे, मा घरी झालं का जेवण? मी बोलावलं का अजूनपर्यंत? आता मी पाहुणचार करतो आता मी मस्त. हे पाय भेद्रू, शांते, हे पाय तू आईले नेतो मी आत्ता मा संग मा घरी, आणि 2 दिवस काही पाठवत नाही. 2 दिवस मी मस्त पाहुणचार करतो, खाऊ पिऊ घालतो. बरं बा बेबी बाई, ठीक आहे, घेऊन जा ना. करा मस्त पाहुणचार करा आईचा. करण नाही तर काय, तर मस्त पाहुणचार करतो. आता तू आई काय ना माय आई काय, वयाचा जास्त फरक नाही म्हणा. वयानं आम्ही मागं पुढंच आहो, 7-8 वर्षाचा फरक असन तो असन. पण पोरीची ननद पोरी समान असं राहते ना. चला व कुसुमबाई, चला मा संग आत्ता, चला मा घरी. पाहुणचार गी करतो, आत्तापासूनच सुरू करतो तुमचा पाहुणचार चहापासून. भेद्रू, शांते, तू चाल बरं लवकर. मी काय ले बेबी बाई, आता न्या ना आईले. मी तर गावातलीच हाव, इथंच हाव. कधी येऊन जाईन पिऊन घेईन चहा. चहाचं नाही, चहाचं काही नाही. चाल तू, चहा नाश्ता सगळंच देतो. चाल बरं. तू 2 दिवस येऊ नको. 2 दिवस तू बी घरी राह मा, तू आई बी इथं हाय सून पाहते. नाही ना बेबी बाई, तुम्ही घेऊन जा ना आईले. तशी नाही ऐकशीन तू. उठाव कुसुमबाई, उठवा तू बी. भेद्रू, हा बेबी बाई चालन ना. अहो उठ म्हणतो ना,
चालन ना उठून नाही तर उचलूनच घेऊन जाईन खांद्यावर बसून. हो बेबी बाई, उठतो उठतो उठतो. पूनम 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 पूनम. काय विजयजी, काय झालं एवढं एवढं हाक मारून राहिले मला? काय झालं? पूनम हे काय वय इंस्टाग्राम वर फोटो टाकला तू ना, फोटो पोस्ट केला, न्यू साडी न्यू ज्वेलरी, काय वय? हो 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 ठीक आहे ना, माझा फोटो आहे ना, बघा ना, हे बघा, मला बघा, हीच माझी साडी नवीन नवीन घेतली मी, ऑनलाईन मागवली. हे बघा कशी आहे ही साडी, आणि हे बघा हे माझं नेकलेस, छान आहे ना? ते मी नवीन आणलं ना म्हणून मी फोटो पोस्ट केली, न्यू साडी न्यू नेकलेस न्यू ज्वेलरी म्हणून. हे कसं वाटलं तुम्हाला? बघा ना. हे चुलीत गेलं तुझ्या कायचं वय ते साडी ना न्यू ज्वेलरी. विजयजी का का असं बोलले तुम्ही? एवढं उत्सुकतेने मी तुम्हाला सांगत आहे, मी तुम्हाला सरप्राईज दिला की अगोदर सांगितलं ना मी तुम्हाला की मी नवीन साडी घेतली, नवीन ज्वेलरी घेतली म्हणून. मी फोटो पोस्ट केला, मला वाटलं तुम्ही बघाल ना खुश व्हाल, तर तुम्ही असं काय बोलताय मला? का तुम्हाला आनंद नाही होत का मी चांगलं राहते, चांगलं घालते? आता आनंद गेला तुझ्या तेल घेवाले, पण एवढा खर्च करायला कोण सांगितलं तुले? आता मागच्या हप्त्यामध्ये तू अजून साडी घेतली, बांगड्याचा सेट बोलवला, किती खर्च करतं? सेठजी, विजयजी आवाज कमी. जेवढा खर्च करते ना माझ्या पैशाने करते मी, तुमचा नाही पैसा घेत मी, माझे पैसे आहे, मला पण पगार येतो आणि तुमच्यापेक्षा जास्तच पगार येतो मला. एवढं बोलून राहिले मला तर घेता म्हणून घेईन, नाही तर काय करेन मी? अशीच राहू का तुमच्यासारखी एका कपड्यावर? दाखवली येऊ का? वाटलंच मले पूनम, वाटलंच मले कधी ना कधी तुला गर्व येईन तुझ्या कमाईचं, आणि तू मला अशी बोलशील, वाटलंच होतं मले, आणि आज बोलली तू तशी. हो विजयजी, मग काय वाईट बोलली मी? काय चुकीचं बोलली मी? मी माझ्या आवडीसाठी, माझ्या खुशीसाठी मी साडी घेतली, तर एक 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 साडी घालून राहू का? मला शाळेत शिकवायला जावं लागतं, तर तीच ती साडी घालू का? चांगलं राहणं, चांगलं घेतलं मी जरा, तर काय एवढं मोठं फरक पडला? तुम्ही मला एवढं असं बोलले तर मी मग नाही सांगणार का? मी स्वतःहून सांगितलं का कधी? अशी बोलली का मी कधी की मी कमावते, माझे पैसे जास्त येते, तुमचे कमी येते, असं कधी म्हटलं का मी? पण तुम्ही मला म्हणायला भाग पाडलं, तेव्हा मी बोलले. नाही पूनम, आता तू कमावती झाली, पहिले कमावत होती, आता इथं लय कमावतो तू, आता नाही तू माही राहिली. आता तुला मी बोलूही शकत नाही हक्कानं, हे काऊन घेतलं ते काऊन घेतलं. पूनम मी एवढ्यासाठी बोललो की जास्त वाय पैसा नको खर्च करू, आपल्याला घर आपलं रिपेअरिंग करायचं आहे, चांगलं रिन्यू करायचं आहे आपलं घर. आज सगळ्याचे घर चांगले आहे, आपलं घर असं आहे, तू मॅडम आहे, तर तुझ्या प्रोफेशनल नुसार तू घर चांगलं असलं पाहिजे असं मला वाटून राहिलं, म्हणून मी एक पैसा जमा करून राहिलो. आणि तू असे पैसे हर हप्त्याला नवीन साडी नवीन ज्वेलरी घेऊन तू पैसा खर्च करून राहिली, म्हणून मी तुला म्हटलो बा, तर तू गलत अर्थ पकडतो. हीच गोष्ट तुम्ही प्रेमाने पण सांगू शकले असते. तुम्ही डायरेक्ट काय म्हटलं, चुलीत गेलात कशी दिसते, आनंद तेल घेवायला गेला, हे असं बोलणं असते का? तुम्ही चांगलं बोलले असते तर मी असं बोलले असते का? विजयजी बघा, मला असं नाही बोलायचं होतं, तुम्ही असे बोलले म्हणून मला बोलावं लागलं, ठीक आहे? नाहीतर असं माझ्या मनात असं कुठलं काहीच नव्हतं. विजय भाऊ, बरं ठीक आहे पूनम, मी बोलतो मग, रातच्यानं बोलतो तुझ्यासोबत. विजय भाऊ आलो रे, आलो गोल्या. काय बोलून दिलं मी यांना? पण चुकी तर यांचीच आहे ना. एवढं काय जोरानं बोलायचं होतं मला? चुलीत गेलं म्हणायचं होतं का मला? म्हणून मी बोलले, नाही तर की माझा काय असा हेतू नव्हता असं बोलायचा. काय का गोल्या, झालं वाटते, चला मग निघाव काय? हो चला निघू ना, जेवण करायचं आहे बा माय, मी जेवण करून येतोच. आला का रमेश, आला काय? विजय भाऊ एक काम होतं. काय? विजय भाऊ मला 20,000 पाहिजे होते बा, काम होतं पैशाचं म्हणून म्हणतो. आणि आज मी येणार नाही ट्रॅक्टरवर, आज मला थोडंसं काम आहे त्याच्यानं, तो 20,000 देता काय? मग जेव्हा आपण 10 तारखेला हिशोब करू त्याच्यामध्ये काटून घेऊ. मग आता 20,000 तर गोल्या, काय काम काय आहे गोल्या? हाय विजय भाऊ, मला काम आहे, द्या ना 20,000 देऊन द्या मला. मग हिशोबामध्ये मग पाहू, जास्त होते कमी होते, मग 20,000 मी पुरे देऊनच देतो मग 10 तारखेला. काम काय होतं गोल्या, सांगतं खरी? आता आपण पार्टनरशिप आहोत, एकामेकाचे कोणते काम राहते काय राहते. आता तू मग नाही तर अजून तो रमेश अजून बोलन, त्याच खरं होईन, अजून 2 दिवसाला अजून गुल्ली मारते म्हणून गोल्या म्हणून असा म्हणून तो अजून हा घेईन, अजून बोलन तो हेकोडा तेकोडा, तू अजून बोलशील, अजून झगडे करा तुम्ही दोघं. अजून काय काम आहे ते मला सांगून दे. आता विजय भाऊ पहा, तुम्हाला तर माहीतच आहे, माझा मोबाईल चोरी गेला त्या डायना फायनानं लुटला. तर आता मोबाईल पाहिजे होता मला, तो म्हणून मोबाईल घ्यावाचा होता विजय भाऊ. विचार आहे का आज घेऊन घ्यावा मोबाईल? गरजच पडते, मोबाईलची गरज पडतेच, फोन करायचा काय काही सुचून नाही राहिलं माझ्या.
तर म्हणून म्हणतो का 20,000 देऊन द्या मला. मी आज मोबाईल घेवायला जातो, मोबाईल घेऊन घेतो. आजच्या दिवस काही मी ट्रॅक्टरवर कामाला येत नाही, आज मी मोबाईल घेऊन घेतो. मग उद्यापासून आपलं रेग्युलर मोबाईल तर मग आता येता घेऊन घेतो ना मग गोल्या. आपलं काम झालं का? मग राहूनच जाईन विजय भाऊ. हरपला दुसऱ्या तेव्हापासून माझ्या मनात आहे आज घेतो उद्या घेतो करून उशीर होऊन जाते. मग राहूनच जाते विजय भाऊ. म्हणून आता आज दमादम घेऊनच घेतो म्हणतो. आज आता एक दिवस नाही येतले काले. बरं बा गोल्या घेऊन घे. आता मोबाईलची गरज तर पडतेच. आता 20,000 तो 20,000चा घेशील काय? पाहिजे ना विजय भाऊ, आता तिथं किंमत काय आहे, 15 पर्यंत भेटेल तर 15 पर्यंत, तर 20 पर्यंत घेऊन घेईन. बरं बा गोल्या, आता तू या मतानं बा घेऊन घे. किती 20,000 देऊ काय? हो विजय भाऊ, 20,000 देऊन द्या. बरं बा, चल अंदर. खमण वय खमण खा. शांते भेद्रू खाय. खा कुसुमबाई, खमण वय मस्त लागते, खा. हे तर याले तर ढोकळा म्हणत असतो बा आम्ही. ढोकळा काय तर ढोकळा. आई हे गुजराती मध्ये म्हणते याले खमण आणि मराठी मध्ये ढोकला. नाही हो बेबी बाई, का दुसरा राहते ढोकळा आणि खमण काय वेगळं? पण नाही शांता, एकच तर राहते. व खमण बी बेसन पासूनच बनते ना ढोकळा बी बेसन पासूनच बनते. फक्त खमण मध्ये चटणी जास्त पडते, गोड आणि ढोकळ्यामध्ये नाही टाकत जास्त चटणी. एवढा फरक वाटते बा मले. बाकी माहित नाही बा, खमण ढोकळा अलग होते का ते नाही आपल्याला माहित. सांगा बरं तुम्ही कमेंट मध्ये, खमण आणि ढोकळा अलग पदार्थ आहे का दोन्ही? का दोन्ही एकच आहे, खमण आणि ढोकळा? गुजराती मध्ये मला तर असं वाटते बा, गुजराती मध्ये खमण म्हणतात आणि मराठी मध्ये ढोकळा म्हणत असं. काही म्हणू, आपण खावाशी मतलब करा ना, घ्या खा. हो बेबी बाई, पण लागते मस्त. खाल्ली तू ना मागच्या वर्षी आलते ना तुम्ही मा घरी, तेव्हा बनवली होती ना मी खमण. हो बेबी बाई, मागच्या वर्षी होडीले होय. आता येवाचच होतो आम्ही होडीले. 8 दिवस कमी होते, 8 दिवस या 4-5 दिवस होते तेव्हा आलो होतो आम्ही. होळीच्या दिवशी तिथंच होतो. हो, ह्या इकडे टोपी वाढव पडून गेला, मग घाईने येऊन गेल्या बापा, नाही तर राहत होते अजून. हो बेबी बाई, रामलाल भाऊच्या यानं धावत पडत येवा लागलं. नाही तर होती अजून इच्छा होती आमची, अजून 4-5 दिवस राहू म्हणून. जाऊ दे, घ्या खा. रामदासच्या वावरात गेला वाटते आणि गोल्यात तिकडे गेला, काय काम होतं त्याले तर नाही तर घेऊन जाजो. रामदासासाठी घेऊन जाजो, गोल्यासाठी घेऊन जाजो. चालन ना बेबी बाई, आता काय घेऊन जाईल? असं कसं चालन, मी दिन न बांधून. आणि अजून संध्याकाळचं जेवण आपल्या घरीच आहे. हो बेबी भाई, ठीक है. आप कुछ भी बोलो दीदी, लेकिन मुझे तो आराध्या जैसी लड़की चाहिए. पहली लड़की चाहिए मुझे, और वो भी आराध्या जैसी, मस्त गोल मटोल होशियार. नहीं आराध्या, तेरे जैसी बाई आएगी छोटी सी, दूसरी आराध्या. हाँ सही बात है कल्पना, लड़की समझदार होती है. पहली लड़की, फिर दूसरा जो बच्चा आता है ना, लड़का होता है, तो अपनी पहली लड़की लड़के को संभाल लेती है, मतलब अपने भाई को अच्छे से रखती है, अच्छे से संभालती है. और पहला लड़का हो और दूसरी लड़की हो तो भाई बहन को नहीं संभाल सकता, बहन तो चाहिए ही नहीं थी, ऐसा बोलता है. फिर नहीं, ये बात नहीं है दीदी कि बड़ी बहन छोटे भाई को संभालेगी, अपने है ही ना संभालने के लिए. लेकिन पहली लड़की अच्छी होती है. पहली लड़की, मुझे तो पहली लड़की चाहिए. आपको कैसे पहली लड़की हुई? आराध्या कितनी अच्छी है. हाँ वो भी बात सही है, होगी तुझे लड़की होगी पहले. मैं गारंटी के साथ बोलती हूँ गौरी दीदी, मुझे लड़की होगी. अभी तू लड़की कर तो लड़की होगी. अगर तू लड़का करेगी तो लड़का होगा. ऐसा कुछ नहीं दीदी, क्या आप भी लड़की करो तो लड़की होगी. जो शुक्राणु जाएंगे, जो मतलब जो होगा वैसे होता है. वो बोलने से कुछ होता है क्या? लड़की होगी, लड़का होगा. नहीं कल्पना, मैं ऐसे ही करती थी जब मेरे पेट में आ गया था ना, तब मैं ऐसे ही करती थी कि मुझे लड़की होनी चाहिए, तो एक लड़की हुई. अब तो भी ऐसा ही कर रही है, लड़की चाहिए तो देखना तुझे लड़की होगी. हाँ देखते दीदी, अब दूसरे के टाइम पे आप लड़का करना, फिर पहले से तो आपको लड़का होगा. हाँ विजय भाऊ लय भोडे आहे विजय भाऊ, तुम्ही लय भोडे आहे. एवढे भोळेपणा नका ठेवू, एवढा भोळेपणा. थोडंसं समजून घ्या, थोडंसं समजा, जरासं लॉजिक लावा. काय लॉजिक लावा म्हणतो का रमेश? तर त्याला काम होतं, त्याला मोबाईल घ्यावाचा आहे, त्याला 20,000 दिले, 20,000 पाहिजे म्हणे, दिले. त्याच्यात कोणतं लॉजिक लावू आता?
तू म्हणतो भोडे आहेत, भोडेपणाचा याच्यात मतलबच नाही ना. त्याला काम होतं, मोबाईल आहेच म्हणा जरुरी, त्याच्याजवळ मोबाईल नाही, गेला मोबाईल घेवायला, तर एका दिवसानं काय बिघडून राहिलं. विजय भाऊ आजचा एक दिवस, असे कित्येक दिवस तो येत नाही सोबत, काही ना काही कारण काढते ना घरी राहते. ते समजून घ्या विजय भाऊ थोडंसं. त्याचं कसं आहे गोल्याचं, मी राग नाही करत गोल्याचा, मी काही पर्सनल दुश्मनी नाही, पण त्याच्या वागण्यावरून मला राग येते विजय भाऊ त्याचा. हर 2 दिवस झाले का मला हे काम आहे करून चाटा मारते. महिनाभर कामं करावा, पण हिशोबाच्या वेळेस बरोबर मधात येते. हिशोब बरोबर पाहिजे त्याला घेवाले, आणि अजून उपाट बी उचलूनच घेते. विजय भाऊ तुम्ही विचार करा, महिनाभर तो सीधा येते काय, 2 दिवस आला का हे काम आहे करून चाटा मारते. काल पुरा ट्रॅक्टर घेऊनच अष्टमाशी दिले गेला, पुरं गाव घेऊन, तुम्ही गेले. अरे बा रमेश, देवाधर्माचं काम होतं, आता जावाच लागते, तर गावगाड्याचं काम आहे. नाही आलोची, पण मावावरात काम केलं मी, पाणी सोडून दिलं झाडायले, तिथं येत बसू. नाही येवाले पाहिजे होतं रमेश, येवाले पाहिजे होतं तू ना. त्याच्या मनाले थोडंसं चांगलं नाही वाटलं, म्हणे बी माझं रमेश नाही आला म्हणे. म्हटलं त्याला काम असं मी समजावलं. मनाले चांगलं लागे नाही लागे आपल्याला काय, मी काय दुसऱ्याचे मन जपत राहून माझ्या मनाचं काय. हा तर विजय भाऊ तुम्ही एक काम करा, दुसऱ्याच्या मनाले जपल्यापेक्षा स्वतःचं पहा, स्वतःच्या मनाले काय वाटते. विजय भाऊ दुसऱ्याचे मन जपत राहा ना, तर जिंदगीभर आपल्याला त्रासच होतो विजय भाऊ. म्हणून आपलं कडकच राहा. बरं ठीक आहे, चल आता आपल्या कामावर जाऊ आपण. तो गेला, चला आता आपल्या कामावर आपण जाऊ. नाही विजय भाऊ तुम्हाला सांगतो मी, हे पहा त्याला आपल्या पार्टनरशिप मधून काढून टाका. आपण दोघंच करू, त्याला काढूनच टाका. त्याला ठेवा, तर आपली पार्टनरशिप काही चालणार नाही, आपल्याला फायदाही होणार नाही. फुकाचा त्याला पगार देवा लागून राहिला, फुकाचे त्याला अर्ध पैसे देवा लागून राहिले. विजय भाऊ समजून घ्या तुम्ही. पाहू नंतर पाहू, चाल ना आता. विचार करा विजय भाऊ, तुम्ही आज दिवसभरही विचार करा आणि रातभरही विचार करता, उद्या सकाळीच मला सांगा काय तुम्ही निर्णय घेतला म्हणून. पाहू बापा, पाहू 2-3 दिवसानं पाहू. काय मोबाईल घेऊन आला का रे? आई मोबाईलच होता नाही मापाशी, कोणाला फोन करायला म्हणा तर विचार करायला लागे, घेऊनच आलो आई. आता पाय कसं आहे. चांगला आहे ना. कितीचा झाला रे? आई 20,000चा झाला पुरा. बापरे, 20,000चा मोबाईलच घेतला तुम्ही? पैसे रे, पैसे कुठून आणला एवढे 20,000 रुपये? आई विजय भाऊले मागतले, उपाड मागतली, मग आमच्या हिशोबामध्ये काटून देईन म्हटलं. असं म्हणून काय तू आज गेला नाही वाटते मग ट्रॅक्टरवर? मोबाईल घेवायला गेला, मोबाईल घेतला आणि डायरेक्ट घरीच आला काय? हो आई, आज मग गेलोच नाही मी आता मग ट्रॅक्टरवर. आता जाईन आता उद्यापासून. गौरी पाय मोबाईल कसा आहे पाय. हो चांगला आहे ना, बरं झालं घेतला तर, पाहिजेच होता मोबाईल. आराध्य कुठे आहे? ते कल्पनाच्या घरी आहे ना, आत्याच्या घरी, कल्पनाजवळ. काय गौरी, तुले मी पहिलेच बजावून सांगितलं होतं, आता तिच्यावर लक्ष देतो. कायला नेऊन ठेवलं तिथं? तुला नाही पाहता आलं का? तू काय करून राहिली घरी? बोल्या चुप राह, काय एकदम बोलायला भेटतं रे. आईला समजत नाही का मग? तू घरी आहे, तुला नाही समजत काय? एवढं मोठं संकट आलं तिच्यावर, टळलं, आता सगळं झालं, आता काय तिथं आत्याच्या घरी नेऊन ठेवलं तिले? अरे तर थांब जरासा. आई थांब जरासा करतो. आम्ही तिथंच होतो, आजी तिथंच आहे. आता आम्ही घरी आलो, नाश्ता गिस्ता केलो ना, अजून संध्याकाळी तिथं जावंच लागते. आज बेबी आताच्याच घरी जेवण आहे, पाहुणचार ठेवला ते ना त्या आत्यानं आजीचा. मग आजीच्या बरोबर सगळेलेच बा, आपल्याला सगळेले तिथं जावं लागते रातच्यानं जेवाले. आता आलता बेबी बाई हात धरून नेलं. आता आलो आम्ही ते काय म्हणते ढोकळा खाऊन ना, ढोकळा चहा पिऊन. तो यासाठी आणला जाय, खाऊन घे, जेवण करून घे. असं काय? तरी पण आई तुम्ही आले तर मग तिला आणायला पाहिजे होतं ना सगळं. आजी आहे ना रे तिथं, आजी आहे, आत्या आहे, ते कल्पना आहे, साऱ्याच तर आहे तिथं. जा जेवून घे पहिले, जा जास्त बोलू नको, जा जेवून घे. मोबाईल आणला ना, जा चार्जिंग गिर्जिंग लाव मोबाईलले. हो गौरी वाढ जेवायचं. हो चला ना गौरी, हे पाय याले वाढून दे आणि भांडे गिंडे घासून तिथं चल बेबी त्याच्या घरी स्वयंपाक करू लागन ना. काय त्यावर जाऊ का जेवायला? हो नाही, आता यायला जेवायला देऊन देतो, मग यायचे जेवढे भांडे निघून तेवढे घासून घेतो